तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्डमधील मॅथमॅटिक्स पार्ट 1 क्लास 9 लेसन नंबर 1 सेट्समधील प्रॅक्टिस सेट 1.4 जो की आहे आपला सर्वात आता लास्ट प्रॅक्टिस सेट. म्हणजे हा झाल्यावर आपला लेसन जो आहे खतम होऊन जाईल. तर आता आपण आज समजणार आपण 3 क्वेश्चन, फर्स्ट सेकंड थर्ड. आपलं हे झाल्यावर तर म्हणजे आपले हे 3 क्वेश्चन झाल्यावर अजून म्हणजे असे 4 क्वेश्चन आहे ते सॉल्व झाल्यावर आपलं म्हणजे प्रॅक्टिस इथंच क्लोज झालं. तर आपण नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे पुढल्या चॅप्टर काढून घेऊ. तर आपला फर्स्ट क्वेश्चन आहे यामध्ये बघा, इफ याला का म्हणून आपण नंबर्स, या छोट्या एनला आपण काय म्हणतो नंबर. इफ नंबर ऑफ ए इज इक्वल टू 15 नंबर्स ऑफ ए युनियन बी. मी तुम्हाला युनियन, इंटरसेक्शन, डिसजॉईंट वगैरे ते मी पहिले तुम्हाला सांगून दिले. फर्स्ट म्हणजे जो आपला लास्ट व्हिडिओ होता आतापर्यंतचा, त्यामध्ये आपण सांगितलं होतं युनियन काय, इंटरसेक्शन काय, डिसजॉईंट काय ते आपण सांगितलं होतं. हां, तर ए युनियन बी इज इक्वल टू 9 नंबर्स ऑफ ए इंटरसेक्शन बी. तर आता आपण याला सॉल्व कसं करू. तर हर गणिताला सॉल्व करायला पाहिजे फॉर्म्युला पाहिजे. तर यामधला फॉर्म्युला काय बघा, नंबर्स ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर्स ऑफ ए प्लस नंबर्स ऑफ बी मायनस नंबर्स ऑफ ए इंटरसेक्शन बी. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही इथे ए युनियन बी काय इथे आहे का, ए युनियन बी आहे ते, ए युनियन बी आहे का, कुठे आहे ए युनियन बी बघा आहे ते. तर आपण आहे ते लिहून घेऊ. आपलं काय ए युनियन बी किती आहे 29 आहे. म्हणजे जे याची व्हॅल्यू आहे ते काय 29 आहे. आणखी फॉर्म्युलामध्ये काय ए युनियन बी इज इक्वल टू आहे ना, तर ए युनियन बी इज इक्वल टू म्हणजे आपलं 29 इज इक्वल टू काय ए काय आपलं 15, म्हणजे 29 इज इक्वल टू 15. हां, फॉर्म्युलामध्ये काय 15 प्लस बी नाही आपल्याजवळ, आपण तर ह्यातून प्लस टाकून देऊ, ए इंटरसेक्शन बी टाकून देऊ. म्हणजे आपला जो बी तर नाही तर आपण काय टाकू ए इंटरसेक्शन बी सीधा. तर ए इंटरसेक्शन बी काय 7. हां, तर बघू शकता फॉर्म्युलामध्ये काय 29 आहे ते लिहितो 29 इज इक्वल टू 8. तर मी समजा आता तुम्हाला इज इक्वल टू 8 कसा लिहिला, तर बघा फॉर्म्युलामध्ये कसं लिहिला 29 इज इक्वल टू 15 मायनस 7. बघू शकता ए प्लस बी मायनस, आपण बीच्या जागी काय टाकलं होतं 7 टाकला होता. म्हणजे आपण मायनस का करू बीला, म्हणजे 15 मायनस 7 किती, 15 मायनस 7 किती मित्रांनो 8 झाला. म्हणजे 29 इज इक्वल टू 8 प्लस नंबर्स ऑफ बी. म्हणजे ज्याचे आता आपण 29 जे मायनस करू आता 8 तो काही आपला आन्सर काही, म्हणजे 29 मायनस 8 इज इक्वल टू 21. म्हणजे आता का 21 का झाला आपला म्हणजे आन्सर झालं. तर आपण याला आपण लिहू कसं, नंबर्स ऑफ बी इज इक्वल टू 21. इट्स फायनल आन्सर. जे काही आहे ते. तर मित्रांनो आपला सेकंड क्वेश्चन आहे, इज अ हॉस्टेल आर देअर 125 स्टुडंट. म्हणजे एका हॉस्टेलमध्ये किती 125 स्टुडंट आहे, आउट ऑफ विच 80% ड्रिंक टी अँड 60% ड्रिंक इन कॉफी, 20% ड्रिंक इन टी अँड कॉफी. म्हणजे 80 मुलं जे असे आहे जे चहा पितात, आणखी 60% मुलं असे आहे जे का कॉफी पितात. आणखी जे दोघे पिणारे जे आहे 20% मुलं आहे. तर आपल्याला फाइंड करायचं आहे हां, जे काहीच नाही पित, चहाही नाही पित आणखी कॉफी पण नाही पित. तर आपण त्याला फाइंड करू मित्रांनो. तर आपल्याला म्हणजे जो आपण फर्स्ट क्वेश्चन जो आपण केलं बिलकुल तसंच करायचं आपल्याला. काय टी आणखी कॉफीला जो प्लस करायचा आहे, आणखी जो आन्सर त्यामध्ये मायनस करायचा आहे आपल्याला टी इंटरसेक्शन सी. म्हणजे आपला जो 20% आहे जे का दोन्ही पितात ते मायनस करायचं आणि जे आन्सर येईल तो काय आपला आन्सर आहे. म्हणजे जे काहीच नाही पित ते काय आपला आन्सर. तर चला आपण मायनस करू टी इंटरसेक्शन. पहिले आपण फॉर्म्युला लिहू मित्रांनो. फॉर्म्युला काय टी युनियन सी इज इक्वल टू टी नंबर्स ऑफ टी प्लस नंबर्स ऑफ सी इज इक्वल टू मायनस नंबर्स ऑफ टी इंटरसेक्शन सी. हा काय झाला आपला फॉर्म्युला. तर आपण याला सॉल्व करू पहिले मित्रांनो. नंबर्स ऑफ टी इज इक्वल टू 80 अँड प्लस नंबर्स ऑफ सी इज इक्वल टू 60. 80 प्लस 60
आपल्याला फाइंड करायचा आहे याचा टी युनियन बी. आपल्याला फाइंड करायचं टी युनियन बी. आता जो आन्सर येईल तो काय झाला, टी युनियन बी, राईट. बघा 80 + 60 काय झालं इज इक्वल टू 140. 140 मधून आपल्याला मायनस करायचं आहे 20 मायनस 20. 140 मधून 20% मायनस झाले तर राहिले किती मित्रांनो, इज इक्वल टू 120. हे काय झालं आपलं युनियन झाले. हां, हा काय झाला आपलं युनियन. आता बघू शकता किती 120 आन्सर आला. आणखी क्वेश्चनमध्ये बघा, क्वेश्चन काय 125. इथं 125 म्हणजे 5 मुलं असे आहे जे का काहीच नाही पेत. 5% मुलं असे आहे जे का काहीच नाही पेत. आपण माहिती लिहून घेऊ, ओनली 5% म्हणजे 5 स्टुडंट डोंट ड्रिंक टी अँड कॉफी. हा काय झाला, सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह झाला मित्रांनो. आपला थर्ड क्वेश्चन आहे, इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम 50 स्टुडंट पास्ड इन इंग्लिश. म्हणजे 50 एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होती, जशी आपली म्हणजे क्लासचे एक्झाम असते ना, फायनल एक्झामसारखंच, जे 50% मुलं आहेत जे इंग्लिशमध्ये पास झाले. 6 स्टुडंट पास्ड इन मॅथमॅटिक्स, 40 स्टुडंट पास्ड इन बोथ सब्जेक्ट. म्हणजे 60% मुलं जे असे आहे जे मॅथ्समध्ये पास झाले. आणखी 40% मुलं जे असे आहे जे दोघांमध्ये पास झाले. हां, नोन देम 5 फेल सब्जेक्ट इन देम. लास्ट नंबर स्टार्ट. म्हणजे हां, जर आपला यामध्ये जो आन्सर येईल त्याला आपण जर म्हणू शकतो कोणती मुलं जर फेल झाले, आणखी कोणते स्टुडंट जे असे आहे जे दोघांमध्ये म्हणजे समजा इंग्लिशमध्ये पास झाले, मॅथ्समध्ये नाही झाले, मॅथ्समध्ये पास झाले, इंग्लिशमध्ये पास नाही झाले, ते आपल्याला आता फाइंड करायचं आहे. तर आपण म्हणजे बिलकुल तसंच आपण करू शकतो. जसं आपण फॉर्म्युला काढला, फॉर्म्युला लिहा आणि बिलकुल यासारखा आन्सर. जर तुम्हाला येत असेल तुम्ही लिहू शकता. आता मी लिहून दाखवतो मित्रांनो तुम्हाला. नंबर्स ऑफ काय ई युनियन एम इज इक्वल टू काय नंबर्स ऑफ ई प्लस नंबर्स ऑफ एम मायनस नंबर्स ऑफ ई इंटरसेक्शन एम. तर काय ईची व्हॅल्यू काय 50%, आणखी एमची 60%. हां, आता याचा आन्सर येईन ते त्यामध्ये मायनस करू आपण 40%. म्हणजे आपल्याला ई युनियन एम मायनस करा, म्हणजे तो आपलं फाइंड करायचा आहे. बघा मी ते फाइंड इट लिहिलं आहे, तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे. आपण आज सिम्पली इथे लिहून घेऊ -40. आता बघा -50 + 60 इज इक्वल टू 110 -40 इज इक्वल टू 70. म्हणजे 70 मुलं असे आहे जे पास झाले म्हणजे कोणत्या सब्जेक्टमध्ये, आणखी जे फेल पण झाले ते यामध्ये झाले मित्रांनो. तर आपला आन्सर काय आपला इज इक्वल टू ई युनियन एम इज इक्वल टू 70 स्टुडंट. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणखी शेअर करायला विसरू नका.